आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची खुशखबर सांगणार आहे आणि खुशखबर आहे ती म्हणजे निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी। बघा नवीन जी आर आलेला आहे। जी आर मध्ये एक्झॅक्टली ज्यांना आतापर्यंत एप्रिलच्या हप्त्याची जे खूप प्रतीक्षा लागली होती की एप्रिलचा आमचा निराधार योजनेच्या संदर्भात एकूण 5 योजना आहेत बघा, आणि त्याच्यापैकीच बघा संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना आणि आणखी 2 योजना, या योजनांचे पैसे या आठवड्याभरामध्येच तुमच्या खात्यावर जमा होतील। यासाठी लागणारा निधी जो आहे त्या संदर्भात जे आहे बघा जी आर आलेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे या चॅनलवर खात्रीलायक अपडेट पुराव्यासहित दिल्या जाते। कुठल्याही प्रकारची विनाकारण वायफळ बडबड न करता तुम्हाला पुरावा दाखवत असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलची एक ब्रँड व्हॅल्यूज आहे की प्रामाणिकपणा, आणि त्याच गोष्टीला आपण जे धरून सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मग जर तुम्ही आतापर्यंत निराधार योजनेच्या संदर्भात एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत असताल, बरेचशा वेळेस तुम्ही विचारता मला कमेंट्समध्ये सर निराधारबद्दल सांगा, सर श्रावण बाळाबद्दल सांगा। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आलेली सर्वात महत्त्वाचा जो काही निधी आहे एप्रिलच्या महिन्याचा, या 5 योजनांसाठी जो लागतो ना पैसा, तर तो पैसा शासनाने दिलेला आहे, SBIच्या अकाउंटमध्ये दिलेला आहे। त्या संदर्भात शासनाने जी आर काढलेला आहे। तो जी आर काय एकदा मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला या आठवडाभरामध्ये जे आहे या प्रकारचे जे काही या योजनेचे पैसे आहेत एक 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या खात्याला यायला सुरुवात होईल, किंवा किंबहुना त्याच्या अगोदर पण येऊ शकतात। ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस पण परत वितरण सुरू झालं की परत त्याच्यावर पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे। पण एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात जो निधी लागतो आहे तर त्या निधीच्या संदर्भात हा जी आर आलेला आहे बघा। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येण्याबाबत हा जी आर आहे। आणि जी आर कोणी काढलेला आहे हे पण बघा, सामाजिक व न्याय विशेष विभाग महाराष्ट्र शासन, आणि कधी काढलेला आहे हे बी बघून घ्या। दिनांक 11 एप्रिल 2025, परत सांगतो आहे दिनांक 11 एप्रिल याच महिन्यामधील 11 तारखेला हा काढलेला जी आर आहे। त्यामुळे आता तुम्हाला खात्री पटली असेल की तुम्हाला या योजनेच्या संदर्भात जो निधी लागणार आहे तर तो योजनेच्या संदर्भात जो निधी आहे तर तो शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे। आणि याच्यातून आपल्याला क्लिअर होत आहे आता की आपल्याला आता जास्त दिवस वाट पाहायची गरज पडणार नाही। कोणत्या 5 योजना आहेत एकदा आपण ते बोलूयात, आणि कधीच्या हप्त्याबद्दल हा जी आर आहे ते पण तुम्हाला स्पष्टपणे जी आरमध्ये वाचून दाखवतो। आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्क्रीनला पण जी आरची जी आहे मी तुम्हाला इथे एक प्रत जी आहे किंवा स्क्रीनला पण जी आर जे आहे ओरिजिनल जी आर तुम्हाला स्क्रीनला पण दिसत असेल, तोही जी आर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता। आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या योजना आहेत ते एकदा आपण जाणून घेऊयात। कोणत्या योजना आहेत तर त्यामध्ये बघा खास करून कोणत्या योजना आहेत, योजनांचे नावे बघा काय आहेत। योजनांची नावे बघा, पहिली आहे संजय गांधी निराधार योजना। या योजनेच्या संदर्भात एप्रिलच्या हप्त्याचे पैसे दिलेले आहेत। त्यानंतर बघा म्हणजे जी आर आलेला आहे, त्यांचे शासनाने पैसे दिलेत, आता तुमच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे आणि ते पण लवकरच येतील। त्यानंतर श्रावण बाळ योजना, म्हणजे एक आहे इंदिरा गांधी योजना, दुसरी आहे श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना। त्यानंतर बघा केंद्र पुरस्कृत जे काही आहेत त्या पण योजना आहेत, जसं की इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना झाल्या 3 योजना। त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना झाल्या 4 योजना, आणि त्यानंतर शेवटची योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, म्हणजे एकूण 5 योजनेच्या बाबतीत बघा या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात सदर ज्या योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जे खातं जे काही उघडण्यात आलं तर त्या खात्यामध्ये जे पैसे टाकलेत तर त्या संदर्भात जे आहे मान्यता देण्यात आलेली आहे। परत सांगतोय महिना कोणता आहे हे पण बघून घ्या। महिना आहे एप्रिलचा जो हप्ता आहे तर त्या संदर्भात जे काही लागणारे या 5 योजनेसाठी जे काही पैसे आहेत बघा, माहे एप्रिल 2025 दिसतंय, माहे एप्रिल 2025 साठी जे लागणारे पैसे आहेत या 5 योजनेसाठी शासनाने या संदर्भात जी आर काढलेला आहे 11 एप्रिलला। त्यामुळे आता लवकरच तुम्हाला जे काही या 5 योजनेच्या संदर्भात जे काही तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याची जी काही खास करून उत्सुकता लागली होती की एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, तर आता तुमची उत्सुकता आणि त्या संदर्भात शासनाने घेतलेलं पाऊल म्हणजे लागणारा त्याला जे काही पैसा आहे
तर तो दिलेला आहे, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये अशा प्रकारे. पण त्यासाठी DBT आवश्यक आहे. ज्यांनी DBT केली नसेल तर पैसे मिळणार नाही. DBT करावीच लागेल. DBT कशी करायची NPCI वेबसाईटला जाऊन करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन पण DBT करू शकता. या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. पण तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे हे लवकरच या आठवडाभरामध्येच तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल. ज्या दिवशी जमा व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्हाला अपडेट देण्यात येईल. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.